So, good morning and welcome. We are today starting a second chapter from the 11th NCERT book of biology. You please take a note that this topic, biological classification, for sure shall give 3 questions in NEET examination at least, and at the most 4 questions. While sending you an audio clip, I already told you that hardly in 2 or 3 pages the important points or highlights of the chapter you can write it down. म्हणजे आपण जो आता टॉपिक सुरू करतो हा 11वीचं NCERTचं बायोलॉजीच्या पुस्तकातला सिरियली दुसरा टॉपिक आहे. एकदम सोपा टॉपिक आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, म्हणजे सजीवांचं वर्गीकरण. दरवर्षी नीट परीक्षेत बघा या चॅप्टरवर 3 क्वेश्चन असतातच आणि एखाद वेळी 4 असू शकतात आणि काही कठीण नाही. म्हणून तुम्हाला ऑडिओ क्लिप जेव्हा मी पाठवली तेव्हा म्हटलं होतं की याला सोडू नका, याला बाय हार्ट करा. तुम्ही जर विचार केला तर 4 पेज जे आहे त्याच्यात याचे हाइलाइट्स तुम्ही लिखू सकता. तो ऑडियो क्लिप जब आपके पास आई थी उस वक्त मैंने इम्पॉर्टेंट पॉइंट्स कहाँ अंडरलाइन करनी है, कहाँ नीट्स में परीक्षा में पूछा गया है क्वेश्चन, आपने कौन सी चीज़ें लिख के रखनी है, उसको ध्यान में रखने की ट्रिक्स क्या है, ये ऑलरेडी हम लोग आपको बता चुके. सो एनीवेज लेट अस स्टार्ट. तो सर चैप्टर 2 जो है बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मतलब क्या है, तो ऑलरेडी इन अ फर्स्ट चैप्टर वी सेड ऑन द प्लैनेट अर्थ, which is very unique because it is the only planet that has a life, a living being. Now, out of curiosity, the humans were interested right from the beginning of the civilization. They wanted to know more and more information about the living organism present on this planet. But they find it impossible, very difficult to study all the life form existing on the earth just because their number is in millions. So humans have already identified, described, characterized, catalogued hardly 1.7 to 1.8 million species and some 5 times. So previously I told you, according to an educated guess of Robert Mays, perhaps 7 million species might be existing on the earth. And you see the coincidence, the same was a question in a NEET examination. Perhaps that was held on 14th of October for the COVID positive students. तो सर तुम्ही असं म्हणताय की पृथ्वी नावाच्या ग्रहावरच जीवसृष्टी आहे. एकमात्र असा सध्या आपला ग्रह आहे ज्याच्यावर सजीव आहेत. बरं ते आहे किती, तर रॉबर्ट मेज याचा जो एज्युकेटेड इस्टिमेट किंवा एज्युकेटेड गेस आहे त्याप्रमाणे 7 मिलियन म्हणजे 70 लाख आहेत. 70 लाखापैकी आत्तापर्यंत आपण कितीचं आयडेंटिफिकेशन करू शकलो, तो सर 1.7 टू 1.8 मिलियन ओनली, म्हणजे 17-18 लाख फक्त, आणि आहेत 70 लाख. मानव प्रजातीला आधीपासून या गोष्टीत खूप रुची होती की आपल्याला सजीवांबद्दल अधिक माहिती प्राप्त झाली पाहिजे, प्रत्येक सजीवाबद्दल. आणि त्याला मग हे कठीण वाटायला लागलं की एवढं कसे स्टडी करणार. द थिंग दॅट मेक इट पॉसिबल इज ओनली ग्रुपिंग ऑन द बेसिस ऑफ सिमिलैरिटी एंड डिफरेंसेस. तो ये जो सारे लिविंग बीइंग है इनको स्टडी किया जा सकता यदि उनका हम लोग ग्रुपिंग करें. पर ग्रुपिंग किस आधार पे होगा, तो सिमिलैरिटी एंड डिफरेंसेस. तो एक जो ग्रुप है उसमें सभी जो मेंबर्स है दे हैव समथिंग इन कॉमन, दे आर सिमिलर.
the another group, all the members in another group are also having similar character. So these two groups have been formed because of some dissimilarity. For instance, all these are monocotyledons, all these are dicotyledonous plants. तो सगळे मोनोकॉटिलेडॉन्सचे काही कॅरेक्टर्स असतील की त्यांची फायब्रस रूट सिस्टम असेल, म्हणजे त्यांचे रूट्स बेसमधून निघत असतील, त्यांचं पॅरलल व्हेनेशन असेल, त्यांचं सिंगल कॉटिलेडाऊन असेल, त्यांना स्टेमला ब्रांचिंग नसेल, आणि म्हणून ते सगळे मोनोकॉट्समध्ये बसले. आणि हे जे डायकॉट्स असतील तो यांचे 2 कॉटिलेडाऊन्स आहे सीडमध्ये, यांना ब्रँचिंग असतं, यांची टॅपरूट सिस्टम असतं. तो ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस आपण जर ग्रुपिंग केलं, तो जसा एक मोनोकॉट तसे सगळे मोनोकॉट, जसा एक डायकॉट तसे सगळे डायकॉट. सो यू मीन द ग्रुपिंग मेक द स्टडी ऑफ लिव्हिंग बीइंग पॉसिबल? येस. अँड दॅट ग्रुपिंग इज कॉल्ड क्लासिफिकेशन. याला आपण सजीवांचं वर्गीकरण म्हणतो. तो राईट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन, humans have tried to classify the living beings, but the criteria of classification was simply the usefulness of the living organism. It was born just out of curiosity. Instinctively they have classified the living beings according to the use, say food, fiber, fire, medicinal, shelter producing, like that. म्हणजे सर आपण असं म्हटलात की सुरुवातीला म्हणजे मानवाचं जेव्हा सिव्हिलायझेशन, नागरीकरण झालं आणि भटकतं जीवन संपलं, हे कदाचित 10,000 वर्षाच्या आधी झालं. तो 10,000 साल पहले जब सिविलाइजेशन हुआ तब इंसान को बड़ी रुचि थी सजीवों का ग्रुपिंग करने में. पर ये जो वो ग्रुपिंग करता था, यहाँ कोई साइंटिफिक क्राइटेरिया नहीं थे. बस आउट ऑफ क्युरिओसिटी या इन्स्टिंक्टिव्हली तो त्याला वर्गीकरण त्याचं करायचं त्याच्या उपयोगाच्या आधारे, की हे सगळं आपण फूड म्हणून वापरतो, याचे धागे आपल्याला कामात पडतात, याच्यापासून आपल्याला औषध मिळतं, याच्यापासून आपण घराची बांधणी करू शकतो. तो याच्या अनुसार तो वर्गीकरण करायचा. सो दॅट वॉजंट अ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. That was simply a classification instinctively the humans have did there. म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं आहे की सगळ्यात पहिलं जे मानवाने क्लासिफिकेशन केलं तर ते सायंटिफिक नव्हतं, ते उपयोगाच्या आधारे केलं गेलं होतं. तो पहली कोशिश जो की थी साइंटिफिक क्राइटेरिया लगा के क्लासिफाई करने की लिविंग बीइंग को, इट वॉज डन बाय अ फादर ऑफ बायोलॉजी कॉल्ड एरिस्टोटल. मतलब कि पहली कोशिश जहाँ ग्रुपिंग हो रहा था और क्राइटेरिया जो थे वो साइंटिफिक थे, उसमें साइंस था, ऐसी कोशिश जिन्होंने की वो थे एरिस्टोटल, हु इज रिगार्डेड एज फादर ऑफ बायोलॉजी. मग सर एरिस्टोटल जो होता त्यांनी पृथ्वीवर जेवढे सजीव असतील त्याला कसं ग्रुप केलं होतं? सो मॉर्फोलॉजी के आधार पे, मतलब वो कैसे दिखते इस आधार पे जी. और उन्होंने सिर्फ 2 ग्रुप में सारे सजीव डाल दिए. जसं आपण 8व्या वर्गाला ए ग्रुप आणि बी ग्रुप करतो, तो तसं सगळे जे सजीव असतील ते त्यांनी 2च ग्रुपमध्ये टाकले. यू मे कॉल इट ॲज 2 kingdom system of classification. All the living being present on the earth fall only in 2 kingdom. So plantae that include all plants and animalia that include all animals. मतलब कि एरिस्टोटल ने जो क्लासिफिकेशन किया था उसमें क्राइटेरिया साइंटिफिक भले ही थे, बट 2 ही सिर्फ बन सके किंगडम. प्लांटी जिसमें सारे प्लांट्स आ गए और एनिमालिया जिसमें सारे एनिमल्स आ गए.
बट ही फर्दर डिवाइडेड द किंगडम प्लांटी. तो सर ठीक है, मान के चलो ये धरती के सारे सजीव आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीवरचे सगळे सजीव आहे. तो एरिस्टोटल ने इसको 2 ग्रुप में डिवाइड कर दिया, प्लांट्स एंड एनिमल्स. बट फर्दर ही क्लासिफाइड द प्लांट्स इन 3 कैटेगरी, 1, 2 and 3. म्हणजे जे प्लांट्स आहे ना त्याला पुन्हा डिवाइड केलं ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. कसे? सो प्लांट्स मे बी हर्ब्स, व्हेरी स्मॉल प्लांट, हर्बॅशियस म्हणजे गवत. दे मे बी श्रब्स, सो लिटिल मोर इन हाइट, say 5-6 feet. You call commonly it as a bush, झुडूप. तो एक तर हर्ब, नाही तर श्रब, नाही तर मग ट्रीज. इफ दे आर व्हेरी टॉल, ही यूज टू ग्रुप देम ॲज ट्रीज. म्हणजे मग आता प्लांट किती प्रकारचे झाले पृथ्वीवर? 3, हर्ब्स, श्रब्स आणि ट्रीज. आता हे जे ॲनिमल्स आहेत त्याचे त्यांनी 2 ग्रुप्स केले. द वन हू हॅव RBC, रेड ब्लड कार्पसल, शोइंग द रेड ब्लड, अँड अनदर ग्रुप दॅट डू नॉट हॅव अ रेड ब्लड. म्हणजे एरिस्टॉटल हू फर्स्ट अटेम्प्टेड द क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ सायंटिफिक क्रायटेरिया grouped living organism into plants and animals, and the plants were further divided into herb, shrub and trees on the basis of gross morphology, you may say height, and the animals were further divided into 2 groups that possesses red blood and without red blood. असं एरिस्टॉटलचं क्लासिफिकेशन होतं. सो एव्हरी टाइम advancement in the biology, knowing more about living organism changes the criteria for classification. मतलब जैसे जैसे समय बीतता गया, हमारे ज्ञान में बढ़ोतरी हुई, तो क्राइटेरिया ऑफ क्लासिफिकेशन बदलते गए. केवल 2 किंगडम में सारे जीवों को रखना संभव नहीं है. उदाहरण के लिए, if you ask Aristotle, the father of biology, to whom you call as a plant, he said one who prepare its own food. ओके, तुम्ही प्लांट म्हणता कशाला? कोणाला ठेवलं तुम्ही प्लांट्समध्ये? तर जे ऑटोट्रॉपिक आहे त्यांना ठेवलं. बरं, आणि ॲनिमल्स कोण आहे? सर जे हेट्रोट्रॉप्स आहे, जे स्वतःचं फूड स्वतः बनवत नाही. नाउ यू आस्क युअर सेल्फ अ क्वेश्चन. ऑल फंगाय, and if you are asked to put them in one of the 2 category, you will find it quite difficult. तो सर तुम्ही असं म्हणता की जर तुम्हाला असं विचारलं की फंगसला कुठं ठेवाल, तो सर फंगस को सेल वॉल है तो प्लांट हो गया. और फंगस तो खुद का फूड खुद नहीं बनाता, एनिमल हो गया. दैट्स अ प्रॉब्लम. तो हमारा जैसे जैसे ज्ञान बढ़ा, क्राइटेरिया ऑफ क्लासिफिकेशन चेंज होते गए एंड मोर किंगडम आर एडेड इन द क्लासिफिकेशन सिस्टम. तो ये था एवरीथिंग अबाउट द फर्स्ट अटेम्प्ट ऑफ क्लासिफिकेशन ऑन साइंटिफिक ग्राउंड्स बाय एरिस्टॉटल. देन केम कार्लस लिनायस. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पहिला प्रयत्न ज्याने केला तो एरिस्टॉटल, आणि त्याच्यानंतर आला कार्लस लिनायस. यू नो अबाउट कार्लस लिनायस. तुम्हाला कार्लस लिनायसबद्दल माहिती आहे. सो ट्राय टू कलेक्ट युअर इन्फॉर्मेशन. सर कार्लस लिनायस वॉज अ फर्स्ट पर्सन हू प्रपोज्ड बायोलॉजिकल, बायनॉमियल नॉमेनक्लेचर.
He said, stop naming plants, animals, and organisms by local name in local languages, because of which the single organism acquire many names, and that creates a confusion in communication. And he proposed the scientific name consisting of two words. The first word in the scientific name is the name of a genus, and the second word in the scientific name is the name of its species. And he himself has named some 5,000 animals and 4,000 plants. He wrote a very famous book, Systema Naturae, where there is a mention of binomial nomenclature. He also wrote two more titles, Species Plantarum and Genera Plantarum. So that fellow, Carolus Linnaeus, so he again proposed the same thing, but he had some different criteria. On the basis of morphology, he classified all living beings present on earth again into plants and animals. म्हणजे कार्लस लिनायसने सुद्धा हेच दोन किंगडम कायम ठेवले की सजीव आहे ना, मग एक तर तो प्लांट आहे, नाही मग ॲनिमल आहे, तिसरा नाहीच आहे. अगेन दिस इज नॉट इनफ फॉर अस, because with the advancement in the biological science, we got more knowledge about the living organism, and it was found very difficult to place certain organism either as a plant or as a animal. म्हणजे जसजसं ज्ञान वाढत गेलं जीवशास्त्राचं, तसतसं हे कठीण वाटत गेलं की असं कसं की एखादा प्लांट असेल नाही तर ॲनिमल असेल. फॉर एक्झाम्पल यूग्लेना. अब यूग्लेना, यू नो, Euglena in presence of light is autotrophic. So you'll easily put it into plants. But when light is not available, it acts as a predator. Now it became an animal. Now such difficulties arose. And again, the drawbacks of two kingdom system of classification is he has not taken into consideration a kind of cell, prokaryotic or eukaryotic, number of cell, whether unicellular or multicellular. Again, the mode of nourishment, whether autotrophic or heterotrophic. No mention of evolutionary history, that is phylogeny. म्हणजे मला असं म्हणायचं की ॲरिस्टॉटलनी काय केलं, तर सर पहिल्यांदा सजीवांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. सॉरी, आणि दोनच किंगडम केले, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमालिया. लिनायसनी काय केलं, सर त्यांनी सुद्धा दोनच किंगडम कायम ठेवले. मग ड्रॉबॅक्स काय आहे. सो लिनायस सिस्टम ऑफ डिवाइडिंग ऑल लिव्हिंग बिंग इंटू टू किंगडम, प्लांट्स अँड ॲनिमल, वॉज यूज्ड टिल रिसेंटली. म्हणजे कार्लस लिनायस की जो टू किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आहे की सगळे सजीव दोनच किंगडम मध्ये टाका, प्लांटी दैट इंक्लूड द प्लांट, एनिमालिया दैट इंक्लूड द एनिमल. तो तकलीफ क्या है, रादर इट इज वेरी कंफर्टेबल टू कॉल सम लिविंग बीइंग एज अ प्लांट एंड टू कॉल समथिंग एज अ एनिमल. तर ड्रॉबॅक्स होते की या लिनायसने जे क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन घेतले होते त्याच्यामध्ये प्रोकैरियोटिक सेल की यूकैरियोटिक सेल का वो बना है, हा क्राइटेरियाच नहीं. तो सर उससे फर्क क्या पड़ता, मुझे बताओ. बैक्टीरिया, ब्लू ग्रीन अलगा, alga, they are kept as plants in kingdom plantae. म्हणजे सर बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गा हे सगळे प्लांट्स कन्सिडर केले गेले होते का त्याच्या सिस्टममध्ये. हो, मग आता पहा बरं, बॅक्टेरिया आणि ब्लू ग्रीन अल्गा कोण आहे, प्रोकॅरियोट आहे. अल्गा कोण आहे, यूकॅरियोट आहे. हा क्रायटेरियाच कन्सिडर नाही केला गेला. अगेन, वेदर युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर, तो क्लॅमिडोमोनस या क्लोरेला यूनिसेल्युलर अल्गा, क्लैमिडोमोनस यूनिसेल्युलर अल्गा, ये कौन है, सर यूनिसेल्युलर है. बट
certain algae are multicellular. But still, whether it is unicellular or it is multicellular, there is no mention of this criteria. Then comes whether autotroph or heterotroph. हा क्रायटेरिया कन्सिडरच नाही केला गेला. मग सर कसं? बघा, फंगस कोण आहे? सो हेट्रोट्रॉप आहे, म्हणजे तो कोण पाहिजे? ॲनिमल. अरे पण त्याला सेल वॉल आहे ना. आणि म्हणून द लिमिटेशन्स, द ड्रॉबॅक्स ऑफ टू किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज दॅट सर्टन ऑर्गॅनिझम डू नॉट फॉल इन इदर कॅटेगरी. काही असे सजीव आहे जे दोनपैकी एकात बसूच शकत नाहीत. तो हे ड्रॉबॅक्स मी इथं मेन्शन केले आहे की इन द लिनायस टू किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन विच वॉज यूज टिल रिसेंटली. म्हणजे आत्तापर्यंत तुमचे आईवडील जे बायोलॉजी शिकले असतील, आम्ही लोक जे बायोलॉजी शिकलो, ते टू किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन, किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमाली. आणि त्याचे ड्रॉबॅक हे आहे की याच्यात हा क्रायटेरिया कन्सिडरच नाही की प्रोकॅरिओटिक सेल की युकॅरिओटिक सेल, वन सेल और मेनी सेल, ऑटोट्रॉप और हेट्रोट्रॉप. अगेन सर्टन एक्सेप्शंस, से यूग्लेना एंड फंगाई. तो फंगाई को सेल वॉल है तो प्लांट और वो हेट्रोट्रॉप है तो एनिमल. यूग्लेना इन प्रेजेंस ऑफ लाइट it is autotroph, so plant. In absence of light, it is predator, so heterotroph, so animal. Those are the problems with the two kingdom system of classification. मला तुम्हाला सांगू द्या, two kingdom system of classification proposed by Carolus Linnaeus was used till recently. It is very convenient, no doubt. बट इट हॅज सर्टन लिमिटेशन. म्हणजे यांनी जे क्रायटेरिया कन्सिडर करायला पाहिजे होते ते होते सेल स्ट्रक्चर, म्हणजे युकॅरिओटिक या प्रोकॅरिओटिक. नेचर ऑफ वॉल, म्हणजे सेल वॉलचं कंपोजिशन, जसं बॅक्टेरियाची पेप्टिडोग्लायकन, फंगाईची कायटीन, प्लांटची सेल्युलोज, हेमिसेल्युलोज. So that is also a good criteria of classification. तो cell structure, that is eukaryote or prokaryote, nature of cell wall, that is composition, constituents, mode of nutrition. So say autotrophic, heterotrophic. In heterotrophic, saprophytic, that is absorption, or ingestion mode, माने निगल लेना, होलोझोइक. सो मोड ऑफ न्यूट्रिशन. देन हॅबिटॅट, हॅबिटॅट म्हणजे राहण्याची जागा, हाही एक इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे. देन मोड ऑफ रिप्रोडक्शन. ॲक्च्युली RH विटाकर सिस्टम, 5 किंगडम, तो उसमें भी मोड ऑफ रिप्रोडक्शन को इतना ज़्यादा इम्पोर्टेंस नहीं है, पण इट इज़ अ क्राइटेरिया ऑफ क्लासिफिकेशन. तो जब आगे आएगा एक 15 मिनट बाद, तो आपण म्हणाल की सर तुम्ही तर म्हणता RH विटाकरने हा क्रायटेरिया कन्सिडर केला होता 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये, पण कुठंच दिसून नाही राहिलं. तो ही कन्सिडर्ड द क्रायटेरिया बट इट डू नॉट बिअर दॅट सिग्निफिकन्स. म्हणजे सेल स्ट्रक्चर, नेचर ऑफ वॉल, मोड ऑफ नरिशमेंट, हॅबिटॅट, मोड ऑफ रिप्रोडक्शन अँड फाइलोजेनेटिक रिलेशन, म्हणजे इवोल्यूशनरी रिलेशन, ये सब एक साथ इवॉल्व हुए तो इनका एक ग्रुप है. ये एक साथ इवॉल्व हुए, इनका अलग ग्रुप है. तो जैसे पाइसेस, उनके बाद आए एम्फीबियंस, उनके बाद आए रेप्टाइल्स, उनके बाद एक तरफ एव्स आए, एक तरफ मैमल्स आए. तो इव्होल्युशनरी हिस्टरी याला फाइलोजेनी म्हणतात. तो फाइलोजेनेटिक रिलेशनशिप हा एक चांगला क्राइटेरिया है. तो सर आपने ये जो बताया, ये क्राइटेरिया कौन से है? दीज आर द क्राइटेरिया that should have been given due consideration during classification, which were actually ignored. हे ते क्रायटेरिया आहे ज्याला महत्त्व द्यायलाच पाहिजे, आणि त्यावेळी तेवढं विकसित नव्हतं सायन्स, आणि म्हणून ते इग्नोर केले. हे क्रायटेरिया जर लावले
तर ह्या 2 किंगडममध्ये सगळे सजीव बसणं शक्य नहीं। तो हमने देखा कि फर्स्ट अटेम्प्ट वॉज डन बाय एरिस्टॉटल, सेकंड वॉज डन बाय लिनायस। लिनायसची सिस्टम कोणती? 2 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन। एरिस्टॉटलची सुद्धा 2 किंगडम होती आणि ही सिस्टम तर आजवर आपण वापरत होतो असं म्हणायला हरकत नाही, कन्व्हिनियंट आहे। फक्त काही ऑर्गॅनिझम्सचा प्रॉब्लेम येत होता। अब देखो, थर्ड अटेम्प्ट अर्नस्ट हेकल, इन्होंने थोड़ी अच्छी कोशिश की। ही हैज कंसिडर्ड द नंबर ऑफ सेल प्रेजेंट इन ऑर्गॅनिझम। म्हणजे इथं प्रॉब्लेम काय होता, युनिसेल्युलर का मल्टीसेल्युलर, ते यांनी कन्सिडर केलं। मग यांनी काय केलं, जे युनिसेल्युलर असतील सगळे वेगळे केले आणि त्याचा एक नवीन किंगडम तयार करून टाकला, प्रोटिस्टा। मग आता किती किंगडम झाले? 3, प्रोटिस्टा, प्लांटी, एनिमालिया। भले ही क्राइटेरिया ऑफ क्लासिफिकेशन बढ़ने से नए किंगडम ऐड हुए हैं, बट कॉन्स्टेंटली यू विल गेट प्लांट्स एंड एनिमल इन एवरी सिस्टम। मतलब कि आप ये कहना चाहते हैं कि जैसे जैसे हमारा नॉलेज बढ़ते गया, नए किंगडम्स ऐड हुए, पर फिर भी प्लांट और एनिमल, इनके जो 2 किंगडम है वो कांस्टेंट फीचर है ऑफ एनी क्लासिफिकेशन। यस। फिर अर्नस्ट हेकल साहब जो थे, उनके 3 किंगडम कौन से? प्रोटिस्ट, प्लांटी, एनिमालिया। प्रोटिस्ट में कौन है? सारे यूनिसेल्युलर उन्होंने रखे थे। अब बाद में हमने कहा कि एक्चुअली द क्राइटेरिया दोज मस्ट बी गिवन कंसिडरेशन आर, सो इट इज सेल स्ट्रक्चर, that is prokaryote or eukaryote, nature of wall, that is composition of the cell wall, mode of nourishment, habitat, mode of reproduction, phylogenetic relationship। और ये सारे क्राइटेरिया को कंसिडर करके लेटेस्ट सिस्टम जो आई, जो आप अभी यूज करने वाले हैं, दैट इज a 5 kingdom system of classification given by R.H. Whitaker 1969। मग सर ही कोणती सिस्टम आहे R.H. विटाकरची? 5 किंगडम वाली। मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाई, प्लांटी, एनिमालिया। वैसे देखा जाए तो हम लोग ये चीज़ों को स्किप कर रहे, कंसाइज कर रहे। इसका बहुत बड़ा इतिहास है बायोलॉजिकल क्लासिफिकेशन का। तो हमने सिर्फ हमारे लिए जो मतलब का है, जो सिग्निफिकेंस हमारे लिए जिसको है, उतनी मैंने बात आपसे करी है। क्योंकि आपको सारी हिस्ट्री बताकर, वो दैट इज अ मिसलीडिंग इंफॉर्मेशन। नो वन इज गोइंग टू आस्क यू देयर। तो आपल्याला हे पाहिजे होतं की R.H. विटाकरची 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आहे, तर त्याच्या पहिले काय होतं? आणि विटाकरचे 5 किंगडम कोणते आहेत? मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाई, प्लांटी, एनिमालिया। हे 5 किंगडम जो आपने 10वीं में भी पढ़ा है, 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन। मैं तो समझता हूं कि ये 8वीं से होता होगा, एंड दैट इज ट्रू परहॅप्स। 8व्या वर्गापासूनच हे शिकवत असतील की हाऊ कुड द ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम बी स्टडीड अंडर बायोलॉजी, बिकॉज दे हॅव बीन क्लासिफाईड इंटू 5 किंगडम्स। मग सर R.H. विटाकरची जी 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आहे, त्याच्यातले 5 किंगडम तर आपण पाहिले। प्लांटी, एनिमालिया तर कॉमन आहे। प्रोटिस्टा तर अर्नस्ट हेकलनी सांगितला होता। अब 2 किंगडम और ऐड हुए, मोनेरा एंड किंगडम फंगाई। अब इस R.H. विटाकर ने कौन से क्राइटेरिया यूज किए थे? एक बार ये नीट क्वेश्चन था। तो पहला है सेल स्ट्रक्चर। तो सर यूकैरियोट, प्रोकैरियोट। दूसरा है
सेल वॉल नेचर, सो पेप्टिडोग्लाइकन की है, काइटिन की है, सेलुलोज पेक्टिन की है। थॅलस ऑर्गनाइजेशन, सर थॅलस ऑर्गनाइजेशन म्हणजे बॉडी ऑर्गनाइजेशन, यूनिसेलुलर या मल्टी सेलुलर, उस पर आएंगे हम लोग, देखेंगे हम लोग पूरे 5 किंगडम कैसे बने। सो सेल स्ट्रक्चर that is eukaryotic or prokaryotic, cell wall nature that is composition of the cell wall, thallus म्हणजे body organization, unicellular or multicellular, then mode of nutrition, autotrophic, heterotrophic में saprophytic, या फिर होलोजोइक माने इंजेक्शन वाले, म्हणजे प्रोड्यूसर, प्राइमरी कंज्यूमर, सेकेंडरी कंज्यूमर, डिकम्पोजर, असं मोड ऑफ नरिशमेंट। सो उसको डिटेल में मैं लूँगा आगे अभी 10 मिनिट में। फिर मोड ऑफ रिप्रोडक्शन, पण मी सांगितलं की हा एक क्रायटेरिया विटॅकरने कन्सिडर केला होता, पण याला काही तेवढं सिग्निफिकन्स नाही। आपण जो एक 5 किंगडमचा चार्ट पाहणार आहे त्याच्यात मोड ऑफ रिप्रोडक्शनचा मेन्शनच नाही आहे। देन फायलोजेनेटिक रिलेशनशिप, मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सेल स्ट्रक्चर, नेचर ऑफ सेल वॉल, बॉडी ऑर्गनायझेशन, मोड ऑफ न्यूट्रिशन, मोड ऑफ रिप्रोडक्शन आणि फायलोजेनेटिक रिलेशनशिप, असे 6 क्रायटेरियाच्या भरोशावर हे 5 किंगडम आहे। तो सर मग आता हे धरतीवर जेवढे लिव्हिंग बिंग आहे ते या 5 मध्ये परफेक्ट बसतात का? नो, स्टिल देर इज अ प्रॉब्लम। मग आता काय है? तो मैंने मेरी आखिरी क्लिप में आपको बताया था, ऑडियो क्लिप में, कि देखो द लिमिटेशंस, मर्यादा ये है कि वायरसेस उसको कहाँ रखोगे? RH विटाकरचं क्लासिफिकेशनचं पहिला क्रायटेरिया काय की यूकॅरियोटिक सेल या प्रोकॅरियोटिक सेल, दे आर ए सेल्युलर, नॉन सेल्युलर। अगेन व्हायरिओइड, ए सेल्युलर, नॉन सेल्युलर। लाइकेन इज अ एसोसिएशन ऑफ अल्गी एंड फंगस, वेरी इंटीमेट एसोसिएशन, दे कैनॉट लिव विदाउट ईच अदर। अब देखो अल्गी कौन है? तो सर प्लांट है। और फंगस कौन है? सो किंगडम फंगाई में आता है, तो दे डोंट गेट अ प्रॉपर प्लेस ओवर देयर, दैट इज अगेन अ प्रॉब्लम। तो दीज आर द लिमिटेशंस। अब हमें देखना है RH विटाकर ने 5 किंगडम कैसे किए, वो अभी हम विस्तार से देखेंगे। और उसके बाद 3 डोमेन्स ऑफ लाइफ, मैंने कहा था कि ये मैं बताऊंगा, दिस इज द लेटेस्ट सिस्टम। म्हणजे आता RH विटाकरची सिस्टम आपल्याला कन्सिडर करायची आहे का? हो, पण परहैप्स 2, 4, 5 साल बाद इसको भी उड़ा देंगे और नई सिस्टम आएंगी 3 डोमेन्स ऑफ लाइफ, जो 1990 में प्रपोज हुई है, वेरी लेटेस्ट, 31 साल पहले। और उन्होंने सृष्टि के सारे जीवों को 3 डोमेन्स में डाला, आर्किया, बैक्टीरिया एंड यूकैरिया। तो अब हम वो बात करेंगे। पहले हम लोग RH विटाकर का 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन देखेंगे। नाउ लेट अस सी 5 किंगडम सिस्टम ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन। It was proposed in 1969 by RH विटाकर। तो ये एक लेटेस्ट वाली जो सिस्टम है, जो हम लोग इस चैप्टर के लिए यूज करने वाले हैं, म्हणजे सर आपल्याला या चॅप्टरमध्ये 5 किंगडम पाहायचे आहे। तर ही जी 5 किंगडम वाली जी सिस्टम आहे क्लासिफिकेशनची, जी RH विटाकरने 1969 मध्ये दिली होती, तर त्यांनी ते 5 किंगडम कसे केले, तो लेट अस डू इट प्रैक्टिकली। ओके, फर्ज करो कि दुनिया भर में जितने सजीव है वो सबके सब यहां हैं। म्हणजे पृथ्वीवर जेवढे जीव असतील, जेवढी जीवसृष्टी असेल ती सध्या इथे आहे।
नाव अप्लाय द फर्स्ट क्रायटेरिया, अँड दॅट क्रायटेरिया इज अ सेल स्ट्रक्चर. मग तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की हे जगातले सगळे सजीव आहेत, सगळे प्लांट, सगळे ॲनिमल, सगळे फंगाय, सगळे प्रोटिस्ट, सगळे बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, सगळे एकत्र करा आणि पहिला क्रायटेरिया लावा, आणि तो आहे टाईप ऑफ सेल ऑर सेल स्ट्रक्चर. तो सर दोनच प्रकारच्या सेल आहे, प्रोकॅरिओटिक सेल आणि युकॅरिओटिक सेल. म्हणजे सेल विदाउट ऑर्गनाइज न्यूक्लियस इज प्रोकॅरिओटिक and with a well organized nucleus is eukaryotic. मग आता हा क्राइटेरिया लावा बरं. तो ये सारे सजीव कितने प्रकार के होंगे सर? 2 प्रकार के. कैसे? तो जेवढे प्रोकॅरिओटिक सेलचे बनलेले आहे ते सगळे प्रोकॅरिओट्स. मग हे जे प्रोकॅरिओट्स आहेत त्यांना आपण ठेवलं मोनेरामध्ये. जेवढे प्रोकॅरिओट्स आहे ते वेगळे करा. मग सर सगळे बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया म्हणजे ब्लू ग्रीन अल्गा, प्लुरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम PPLO आणि मायकोप्लाझ्मा हे आता वेगळे केले. ते कशात ठेवले? सो ते आपण ठेवले मोनेरामध्ये. तयार झाला फर्स्ट किंगडम. मग सगळे प्रोकॅरिओट काढल्यावर जे राहिले ते कोण आहे? ऑब्व्हियसली युकॅरिओट्स आहे. तो बघा पहिला क्रायटेरिया कोणता असतो? सेल स्ट्रक्चर. मग जेवढे असतील प्रोकॅरिओट्स त्याला कोण्या किंगडममध्ये टाकलं? मोनेरा. मग आता सांगा, जेव्हा जेव्हा किंगडम मोनेरा हा शब्द येईल तुम्ही काय म्हणाल? धरती पर जितने प्रोकैरियोट्स है, मतलब सारे बैक्टीरिया, सारे साइनोबैक्टीरिया, PPLO, माइकोप्लाज्मा, उन सभी का एक किंगडम है एंड दैट इज मोनेरा. आता कोण उरले? यूकैरियोट्स. अब दूसरा सवाल पूछो. आता झाले बरं, प्रोकॅरियोट वेगळे काढले, आता हे सगळे कोण उरलेले आहेत? यूकैरियोट्स आहे. आता दूसरा क्राइटेरिया लावा कि ठीक है अब यूकैरियोट तो बचे, तो यूनिसेल्युलर या मल्टीसेल्युलर, म्हणजे एक सेल वाले की अनेक सेल वाले. तो जितके असतील यूकॅरियोट्स युनिसेल्युलर एका सेल वाले त्यांना कुठं ठेवलं? प्रोटिस्टा. मग आता आपला क्राइटेरिया कोणता आहे? तो सर पहला क्राइटेरिया होता कि प्रोकैरियोट की यूकैरियोट. मग प्रोकैरियोट हमने एक साइड में किए आणि सगळ्या प्रोकॅरियोटचा एकच किंगडम बनवला मोनेरा. मग कोण उरले होते? यूकॅरियोट. मग आता कोणता क्राइटेरिया आहे? सेकंड, सेल कॉम्प्लेक्सिटी, म्हणजे वन सेल और मेनी सेल. तो जितने वन सेल वाले हैं वो है प्रोटिस्टन आणि त्यांचा कोणता किंगडम तयार झाला? प्रोटिस्टा. आता हे कोण उरले? सर आपण पहिले वेगळे केले होते प्रोकॅरियोट, म्हणजे उरले यूकॅरियोट. आता यूकॅरियोट पैकी वेगळे केले युनिसेल्युलर. मग आता हे कोण उरले? मल्टीसेल्युलर यूकॅरियोट्स उरले. मग आता पहा, हे प्रोकॅरियोट्स झाले, तो उरले कोण? यूकॅरियोट्स. यूकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर. मग आता हे सगळे उरले मल्टीसेल्युलर. आणि हे जे युनिसेल्युलर यूकॅरियोट आहे ते कोण आहे? प्रोटिस्ट. आत्ता जे मल्टीसेल्युलर उरले त्याचं कसं करायचं? म्हणजे पहिले आपण म्हटलं की प्रोकॅरियोट या यूकॅरियोट, तर जेवढे प्रोकॅरियोट होते ते मोनेरा. मग आता हे जे यूकॅरियोट्स उरले त्याचे ग्रुप केले, युनिसेल्युलर की मल्टीसेल्युलर. मग जे युनिसेल्युलर आहे ते प्रोटिस्ट
आता कोण उरले? मल्टीसेल्युलर. मग हे सगळे मल्टीसेल्युलर आहे, युकॅरियोट्स. आता तिसरा क्रायटेरिया लावा, मोड ऑफ नरिशमेंट. ऑटोट्रॉप या हेट्रोट्रॉप? तो सर हा जर क्रायटेरिया लावला तो मल्टीसेल्युलर ऑटोट्रॉप्स हे होतील प्लांटी. प्लांटी. तो सर पहिले तुम्ही काय केलं? सगळे सजीवापैकी वेगळे करून टाकले प्रोकॅरियोट, म्हणजे उरले होते युकॅरियोट. मग युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर वेगळे केले. जे युनिसेल्युलर युकॅरियोट आहे ते प्रोटिस्ट आहे. आता जे मल्टीसेल्युलर आहे त्याच्यात मोड ऑफ नरिशमेंट क्रायटेरिया लावा. म्हणजे ऑटोट्रॉप्स असतील, स्वतःचं फूड स्वतः बनवणारे, ते कोण आहे? तो सर मल्टीसेल्युलर ऑटोट्रॉप्स आर प्लांट्स. अब कौन बचे? तो सर यूकॅरियोटिक मल्टीसेल्युलर हेट्रोट्रॉप. मग आत्ता क्राइटेरिया लावा कि हाँ जो बचे वो यूकैरियोट्स है, जो बचे वो मल्टीसेल्युलर है, जो बचे वो हेट्रोट्रॉप है. अब क्राइटेरिया लगाओ कि वो हेट्रोट्रॉप करते इंजेशन या एब्सॉर्प्शन. तो सर इंजेशन तो फंगाई, आई एम सॉरी, एब्सॉर्प्शन तो फंगाई, और अगर इंजेशन करते तो फिर एनिमालिया. म्हणजे मोनेरा कोण आहेत? सगळे प्रोकॅरियोट्स, प्रश्नच नाही. प्रोटिस्ट कोण आहे? सर युनिसेल्युलर युकॅरियोट्स. आता उरले मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स. मग त्याच्यात फंगाय कोण असतात? तो सर मल्टीसेल्युलर युकॅरियोट, सेल वॉल मेडअप ऑफ कायटिन, ॲब्सॉर्प्शन म्हणजे सॅप्रोफाइट्स, मोड ऑफ नरिशमेंट. प्लांट्स कोण आहे? सर मल्टीसेल्युलर युकॅरियोट विथ सेल वॉल मेडअप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन, ऑटोट्रॉपिक. ॲनिमल्स कोण आहे? वापस मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स विदाउट सेल वॉल, यांना सेल वॉल नहीं. अब एक काम करो, मेरे सामने एक 8वीं का स्टूडेंट है, ये मैं मान के चलता. माझ्यासमोर एक 8व्या वर्गाचा विद्यार्थी आहे. मग मी त्याला म्हटलं की बघ, या टोकरीमध्ये जगातले सगळे सजीव आहे, तर तू पहिला क्रायटेरिया लाव, प्रोकॅरियोट की युकॅरियोट, किती ग्रुप होतील? मग तो म्हणेल प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट 2 ग्रुप झाले. आता त्याला आपण म्हणायचं की जे प्रोकॅरियोट्स आहेत ना ते सगळे मोनेरामध्ये टाक. तो म्हणेल ओके, सगळे प्रोकॅरियोट मोनेरा. सांग बरं आता कोण उरले? मग तो म्हणेल युकॅरियोट्स उरले. मग आता युकॅरियोटसाठी दुसरा क्रायटेरिया लाव, युनिसेल्युलर की मल्टीसेल्युलर. मग तो म्हणेल युनिसेल्युलर युकॅरियोट, मल्टीसेल्युलर युकॅरियोट. म्हणजे आपण एक लहान विद्यार्थ्यांना जसं सांगतात तसं सांगून पाहू. तो हे झाले प्रोकॅरियोट, हे झाले युकॅरियोट आहे ना. मग जे प्रोकॅरियोट्स आहे ते कोण आहे? सर मोनेरा. मग त्याच्यात कोण कोण आहे? बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, मायकोप्लाझ्मा, पीपीएलओ. मग आता हे कोण उरले? सर युकॅरियोट्स. मग आता या युकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. तो जो कोणी युनिसेल्युलर युकॅरियोट असेल ते कोण आहे? सर प्रोटिस्ट आहेत. आणि प्रोकॅरियोट्स कोण होते? मोनेरन. तो हे सगळे प्रोकॅरियोट, हे सगळे युकॅरियोट.
युकॅरियोटमध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. मग आत्ता कोण राहिले? मल्टीसेल्युलर युकॅरियोट. मग असे मल्टीसेल्युलर युकॅरियोट जे ऑटोट्रॉपिक आहे, तर सर ते सगळे झाले प्लांट्स. मग आता कोण उरले? सर मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स पण हेट्रोट्रॉपिक. मग हेट्रोट्रॉपिक ज्यांना सेल वॉल नाही, मग सर ॲनिमल्स. मल्टीसेल्युलर युकॅरियोट हेट्रोट्रॉपिक पण सेल वॉल आहे, सर फंगाय. असे 5 किंगडम झाले. सो द 5 किंगडम आर मोनेरा, which include only prokaryotes, protista, which include unicellular eukaryotes. मग आता कोण उरले? मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स. तो हे 3ही कोण आहेत? मल्टीसेल्युलर युकॅरियोट. मग यांना 3 कसं काय केलं? तो मोड ऑफ न्यूट्रिशन. ऑटोट्रॉप असेल तर प्लांटी, हेट्रोट्रॉपमध्ये जर ॲब्सॉर्प्शन असेल तर फंगाय, आणि इंजेक्शन असेल तो एनिमालिया. तो अभी हम लोग उसको टेबल फॉर्म में देखेंगे. नाउ इन अ टैब्यूलेटेड फॉर्म लेट अस स्टडी द 5 किंगडम्स: मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाई, प्लांटी, एनिमालिया. तो आर.एच. विटाकर की जो 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन है, तो हर किंगडम के क्या कैरेक्टरिस्टिक्स है, और वो कैरेक्टरिस्टिक जो हम लोग अप्लाई कर रहे हैं वो ये है. नो एज अ सॉर्ट ऑफ असाइनमेंट आप देखो. सो लेट अस टॉक फॉर द फर्स्ट किंगडम मोनेरा. ऑल द मेंबर्स दोज बिलोंग टू द किंगडम मोनेरा, व्हॉट काइंड ऑफ सेल टाईप दे हॅव. म्हणजे मोनेरामध्ये जेवढे सजीव असतील त्यांना कोणत्या सेल्स आहेत? तो सर प्रोकॅरियोट्स आहे. ते द सेल टाईप इज प्रोकॅरियोटिक. प्रोटिस्ट, फंगाय, प्लांटी, ॲनिमालिया हे सगळे कोण आहेत? युकॅरियोटिक आहे. सो युकॅरियोटिक, 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 युकॅरियोटिक. तो सर मग हे प्रोकॅरियोटिक आहेत मोनेरन, मग हे सगळे युकॅरियोटिक आहे, तो सारे एक क्यों नहीं? दूसरा क्राइटेरिया आ गया, एंड दैट इज सेल वॉल. मोनेरा जे आहे त्यांना जी सेल वॉल आहे ती आहे नॉन सेल्युलोजिक, मेडअप ऑफ peptidoglycan, which is a polysaccharide. So the type of cell wall in Monera, it is non-cellulosic. जो प्रोटिस्ट है उनमें से कुछ को सेल वॉल है, मतलब क्राइसोफाइट्स, डाइनोफ्लैजिलिएट्स, यूग्लेनॉइड्स, स्लाइम मोल्ड्स. पण प्रोटोजुआनला नहीं है सेल वॉल. तो सेल वॉल इज प्रेजेंट इन सम, एंड अगेन इट इज नॉन सेल्युलोजिक. नाउ इन फंगाई इट इज मेडअप ऑफ काइटिन, इन प्लांटी सेल्यूलोज, और देखो इन एनिमालिया एब्सेंट. पहा बरं, सेल वॉल फक्त कोणाला अब्सेंट है? एनिमालिया. मैंने ऑडियो क्लिप में कहा था कि वहां पे आप स्टार मार के रखो. सर मोनेरन्स को सेल वॉल है, हाँ, नॉन सेल्युलोजिक. इन प्रोटिस्टा सम ऑफ देम हैव द सेल वॉल, अगेन नॉन सेल्युलोजिक. इन फंगाई मेडअप ऑफ काइटिन, नीट क्वेश्चन. इन प्लांटी सेल्युलोजिक, and in animalia absent. Now nuclear membrane. तो सर न्यूक्लियर मेम्ब्रेन तर फक्त युकॅरियोटला असेल,
आणि प्रोकॅरियोटला ॲब्सेंट. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट. नीट क्वेश्चन असे असतात. एग्जाम्पल ऑफ प्रोकैरियोट मतलब मोनेरा दे देंगे और बोलेंगे कि विच ऑफ द फॉलोइंग डू नॉट हैव न्यूक्लियर मेम्ब्रेन. तो देखो सिर्फ न्यूक्लियर मेम्ब्रेन मोनेरा में अब्सेंट है, बाकी सभी में प्रेजेंट है बिकॉज दे आर यूकैरियोट. सो प्रेजेंट 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 प्रेजेंट. नाउ बॉडी ऑर्गेनाइजेशन. सो दे आर सेल्युलर, युनिसेल्युलर असतात. प्रोटिस्टा अगेन सेल्युलर, वो भी यूनिसेल्युलर है. फंगाई, प्लांटी, एनिमालिया. तो फंगाई में सेल्युलर टिश्यू, प्लांट्स में टिश्यू ऑर्गन एंड एनिमालिया में टिश्यू ऑर्गन सिस्टम. म्हणजे काही ॲनिमल आहे जे सेल ॲग्रिगेट्स आहे, पोरिफेरन्स. काहींना ऑर्गन्स आले आहे आणि काहींमध्ये ऑर्गन सिस्टम आहे. प्लांट्स में भी टिश्यू और ऑर्गन है, फंगाई में सेल और टिश्यू है, पर ये दोनों सेल्यूलर है. मोड ऑफ नरिशमेंट इज वेरी कॉम्प्लिकेटेड थिंग. मोनेरा में कौन आते? बैक्टीरिया, साइनोबैक्टीरिया, पीपीएलओ, माइकोप्लाज्मा. सुनो, सबसे ज़्यादा न्यूट्रिशनल डाइवर्सिटी जो है वो मोनेरा में है. सी, ऑटोट्रॉप भी है, हेटेरोट्रॉप भी है. म्हणजे मोनेरा जो किंगडम आहे त्याचं न्यूट्रिशन काही ऑटोट्रॉपिक आणि काही हेटेरोट्रॉपिक असतात. ऑटोट्रॉपिक में कीमो ऑटोट्रॉप भी है और फोटो ऑटोट्रॉप भी है. कीमो ऑटोट्रॉप एज वेल एज फोटो ऑटोट्रॉप. हेटेरोट्रॉप में सैप्रोफाइट्स भी है और पैरासाइट्स भी है. सो हाँ नीट क्वेश्चन है. मोस्ट न्यूट्रिशनल डायवर्सिटी इज नोटिस्ड ऑब्जर्व्ड इन मोनेरा. आता प्रोटिस्टामध्ये वैसा ही है. सम प्रोटिस्ट आर ऑटोट्रॉपिक, सम आर हेटेरोट्रॉपिक. सॉरी. सो ऑटोट्रॉपिक कौन से प्रोटिस्ट है याद करो. तो सर क्राइसोफाइट जे आहेत ना ते ही ऑटोट्रॉपिक है. डायनोफ्लॅजिलिएट ऑटोट्रॉपिक आहेत. यूग्लेनॉइड इन प्रेजेंस ऑफ लाइट ऑटोट्रॉपिक, अदरवाइज हेटेरोट्रॉपिक. स्लाइम मोल्ड्स, तो सर ये हम नहीं जानते. ऐसे कैसे नहीं जानते? आपने ऑडियो क्लिप में मैंने इतने विस्तार से बोला, मैंने ये भी कहा कि यू प्रिपेयर द ब्रीफ नोट्स. ये तो टिप ऑफ टंग होना चाहिए. म्हणजे प्रोटिस्टा जो आहे त्याचे जे 5 ग्रुप आहेत, क्राइसोफाइट्स, डायनोफ्लॅजिलेट, युग्लेनॉइड, स्लाइम मोल्ड्स आणि प्रोटोझोआन. तो पहिला ग्रुप ऑटोट्रॉपिक है. डायनोफ्लॅजिलेट ऑटोट्रॉपिक है. युग्लेनॉइड समटाइम ऑटोट्रॉपिक, समटाइम हेटेरोट्रॉपिक. स्लाइम मोल्ड सैप्रोफाइटिक. सो हेटेरोट्रॉप में सैप्रोफाइटिक है. एंड प्रोटोझोआन, सो दे आर पैरासिटिक. सो यहाँ पे या तो सैप्रोफिटिक या फिर पैरासिटिक. नाउ फंगाई. मग सांगा बरं, एकही फंगाई ऑटोट्रॉपिक नहीं है. सो ओनली हेटेरोट्रॉप. और हेटेरोट्रॉप में या तो सैप्रोफाइट या तो पैरासिटिक फंगाई. देन प्लांटी ऑटोट्रॉप्स विथ सम एक्सेप्शन, हमने बात की थी. पीचर प्लांट दैट इज नेपेंथिस खासियाना. ब्लैडर रॉट, व्हीनस फ्लाई ट्रैप, इंसेक्टिवरस है, म्हणजे पार्शियली हेटेरोट्रॉप्स है. कस्कुटा, ओरोबैंकी, स्ट्राइगा, तो उनको छोड़ दो, बट मैक्सिमम आर ऑटोट्रॉपिक. एंड एनिमालिया में सबके सब हेटेरोट्रॉपिक. और
हेट्रोट्रॉप में कुछ सैप्रोफाइट्स भी है और बाकी फिर प्रेडेटर है, इंजेक्शन मोड ऑफ न्यूट्रिशन। तो ये जो टेबल है, ये क्राइटेरिया, इसको भूलना नहीं। आता पहा बरं, मोनेरा, दे आर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. The cell wall is non-cellulosic, nuclear membrane is absent, they are unicellular म्हणजे cellular organization, they may be autotrophic, chemoautotropic or photoautotropic, they may be heterotrophic, saprophytic or parasitic, like this. अब यहाँ आपका जो पहला पार्ट है बिफोर वी स्टार्ट मोनेरा, वो पार्ट हो गया। अब एक 5 मिनट में हम बताएंगे कि क्यों 5 किंगडम सिस्टम की जरूरत महसूस हुई। अ वेरी इंपॉर्टेंट थिंग आई वुड लाइक टू डिस्कस, यू प्लीज ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय वॉन्ट टू कन्वे। म्हणजे मला तुमच्याशी आता जे बोलायचं आहे तर ते तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा, नुसतं शिकण्यासाठी मार्क्ससाठी नाही। समजा क्लासमध्ये तुमच्यापैकी कोणाला एक क्वेश्चन विचारला की आपण आता कोणती सिस्टम एक्सेप्ट केलेली आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची। मतलब कि सर आप कह रहे कि अगर कोई 100 बच्चों में से किसी एक बच्चे को खड़ा करके ये पूछा गया कि अभी संसार में, दुनिया में कौन सी बायोलॉजिकल सिस्टम को एक्सेप्टेंस है, स्वीकारा गया, तो हिज आंसर विल बी सर 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन हॅज बीन वाइडली एक्सेप्टेड। म्हणजे त्यांनी उत्तर असं दिलं त्या विद्यार्थ्यांनी की सर सध्या जगाने R.H. विटाकर यांनी दिलेली 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन स्वीकार केली। या सिस्टमनी काय केलं सर? या सिस्टमनी पृथ्वीवर जेवढे सजीव असतील त्यांना 5 किंगडममध्ये बसवलं क्रायटेरियाच्या आधारे। प्लांट नावाच्या किंगडममध्ये कोणाला बसवलं सर? यूकॅरियोट, मल्टीसेल्युलर, ऑटोट्रॉपिक, सेल वॉल मेडअप ऑफ सेल्युलोज यांना बसवलं, बरोबर। तो आता द स्टुडंट who answered that the world has widely accepted 5 kingdom system of classification. Now, sub question is why? Why it was felt necessary that 2 kingdoms of Aristotle or Linnaeus, who did a fantastic, a very convenient classification of living being as a plants or animal. So why then 5 kingdom system was felt necessary? मतलब सर, म्हणजे मराठीमध्ये मला असं म्हणायचं आहे की त्या विद्यार्थ्याला आपण दुसरा प्रश्न विचारू की का रे बाबा ते 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन दुनियाने स्वीकारली असं तू म्हणतो, पण पहिले तर चांगली सिस्टम होती की नाही? तुम्ही पहा बरं, तुम्हाला काय कन्व्हिनियंट वाटतं? तो सर प्लांट्स आणि ॲनिमलच बरोबर वाटतं। मग ही का सिस्टम 5 किंगडम का? कुठे कॉम्प्लिकेशन्स आले, कशामुळं? तो अब वो कॉम्प्लिकेशन मैं आपको बताता। तो देखो मेरा टाइटल है वाई 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन was developed or why accepted, because see, earlier criteria of classification to group someone into the kingdom Plantae or into the Animalia is suppose presence or absence of cell wall. म्हणजे आधीचे लोक काय करायचे, सजीव एक तर प्लांट असेल नाही तर मग ॲनिमल असेल। अरे बाबा पण तू कोणाला प्लांट म्हणतो? मग त्यांनी म्हटलं की जिसके सेल को सेल वॉल है वो प्लांट और सेल वॉल नहीं तो ॲनिमल। ठीक आहे ना? ज्याच्या सेलला सेल वॉल आहे तो कोण होईल सर? प्लांट होईल। आणि नसेल सेल वॉल तर मग ॲनिमल होईल, बरोबर। मग आता पहा, वन हू पजेस द सेल वॉल इज केप्ट इन अ किंगडम प्लांटी। तो बैक्टीरिया को सेल वॉल है, हो सर। साइनोबैक्टीरिया को है, बिल्कुल है।
फंगाई को है, अभी हमने देखा है, मॉसेस माने ब्रायोफाइट्स को, उनको भी है, फर्न्स म्हणजे टेरिडोफाइट त्यांनाही आहे, जिम्नोस्पर्म, एंजियोस्पर्म, इन सभी को है सेल वॉल. मग आता मला सांगा, जर या सगळ्यांना सेल वॉल आहे तर यांना तुम्ही ॲनिमल म्हणाल का हो? नाही सर. ज्यांना सेल वॉल आहे ते कोण झाले? प्लांटी, म्हणजे प्लांट झाले. आता पहा बरं की तुम्ही या प्लांटीमध्ये किती खिचडी करून ठेवली. फर्स्ट ऑब्जेक्शन, डज इट नॉट ब्रॉट टुगेदर द प्रोकैरियोट्स एंड यूकैरियोट्स? म्हणजे दो जुना क्राइटेरिया है कि जिसको सेल वॉल है वो प्लांट है, और फिर प्लांट कौन है तो बैक्टीरिया है, साइनोबैक्टीरिया है, फंगाई है, ब्रायोफाइट्स है, टेरिडोफाइट्स है, जिम्नोस्पर्म, एंजियोस्पर्म, हे सगळे प्लांट आहेत. चला ठीक आहे, कन्व्हिनियंट आहे, सगळ्यांना सेल वॉल आहे, अग्रीड, मान्य आहे. पण आता याच्यात खिचडी कशी झाली? तर आपण पहिलं ऑब्जेक्शन घेतलं कि अरे ये जो प्लांटी किंगडम है जिसका क्राइटेरिया है सेल वॉल, उसने तो अजीबो गरीब सजीवों को एकत्रित कर दिया. देखो ना आप, इट ब्रॉट टुगेदर प्रोकैरियोट्स एंड यूकैरियोट्स. मग सांगा बरं कसं? तो सर वो तो दिख रहा है कि बैक्टीरिया एंड ब्लू ग्रीन अलगा कौन है? सर प्रोकॅरियोट आहे. आणि हे दोघं प्रोकॅरियोट कोणामध्ये आले? प्लांटीमध्ये. आणि हे बाकीचे सगळे कोण आहेत? सर यूकॅरियोट. सो इट हॅज ब्रॉट टुगेदर प्रोकॅरियोट अँड यूकॅरियोट. समजलं का? सर बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गा याला आपण चुकीनं प्लांटमध्ये बसवलं कारण त्याला सेल वॉल होती. अहो पण त्या प्लांटमध्ये त्याच्यासोबत फंगाय, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, एंजियोस्पर्म, राजा ते कोण आहेत? यूकैरियोट. और इसीलिए ये ज़रूरी था कि बाबा बैक्टीरिया और ब्लू ग्रीन अलगा कौन है? प्रोकैरियोट. तो उनको काय में डाल दिया? मोनेरा. आता झंझट आहे का काही? नहीं सर. उनको आपने कहाँ से उठाया? प्लांटी से. कहाँ रख दिया? मोनेरा में रख दिया. सेकेंड ऑब्जेक्शन, इट ब्रॉट टुगेदर यूनिसेल्युलर एंड मल्टीसेल्युलर. हाउ कम? यानी कसे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलरला एकत्र आणलं? पहा ना तुम्ही. आता जे ॲल्गी आहेत विच बिलॉंग टू किंगडम प्लांटी, कारण अल्गीला असते सेल वॉल. अहो पण काही अल्गी कशा आहे? युनिसेल्युलर. क्लोरेला क्लॅमेडोमोनस यूनिसेल्युलर और स्पाइरोगायरा मल्टीसेल्युलर. तो सर आप अब कह रहे दूसरा ऑब्जेक्शन ये है कि इस प्लांटी नाम के किंगडम में जिसका क्राइटेरिया था सेल वॉल का होना, उसने यूनी और मल्टीसेल्युलर को एक साथ कर दिया. बिल्कुल कर दिया. क्लोरेला एंड क्लैमेडोमोनस कौन है? अलगी है, पर कैसे है? यूनिसेल्युलर. स्पाइरोगायरा कौन है? अलगी है, कैसा है? मल्टीसेल्युलर. मग सर ये प्रॉब्लम यहाँ सॉल्व हुआ क्या? बिल्कुल हुआ. सांगा बरं, युनिसेल्युलर यूकॅरियोटला तुम्ही कुठं टाकता? सर प्रोटिस्टामध्ये. म्हणजे जो कोणी युनिसेल्युलर यूकॅरियोट या प्लांटमध्ये चुकीनं बसला असेल त्याला हाकललं कशात टाकलं? प्रोटिस्टामध्ये. द प्रॉब्लम इज सॉल्व्ड. और एक ऑब्जेक्शन ले लो, इट ब्रॉट टुगेदर ऑटोट्रॉप्स एंड हेट्रोट्रॉप्स. सर कैसे? देखो, फंगाई सर हेट्रोट्रॉप्स है. आपने फंगाई सेल वॉल के आधार पे प्लांटी में रख दिया था. उनके साथ जो है ऑटोट्रॉप्स. सो गलती से ऑटोट्रॉप हेट्रोट्रॉप एक साथ आ गए थे. वेदर दिस प्रॉब्लम इज सॉल्व नाउ? यस सर. हमने प्लांटी में सिर्फ अब रखे ऑटोट्रॉप और फंगाई को हकाल दिया, उसको अलग से बना दिया नया किंगडम. आल्सो composition of cell wall matters. Cell wall of fungi made up of chitin and others have cellulosic. This problem is also solved.
म्हणजे पहा किती फंटास्टिक हे ऑब्जेक्शन्स आपण केले आणि खाली लिहिलं की प्रॉब्लेम सॉल्व्ड बाय 5 किंगडम अँड ट्रूली इट इज सॉल्व्ड. पहा ना, आता तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता का कि कंपोजिशन ऑफ सेल वॉल के आधार पे फंगाई आर डिफरेंट फ्रॉम रेस्ट ऑफ द प्लांट. नहीं सर, अब तो फंगाई हमने अलग डाल दिए इन अ किंगडम फंगाई. क्या आप बोल सकते कि इट ब्रॉट टुगेदर ऑटोट्रॉप एंड हेट्रोट्रॉप? नो सर, द फंगाई दैट वेर हेट्रोट्रॉप हैव given assigned to a separate kingdom fungi. Can you object that uni and multicellular have been kept together? No. Why? Why? Because unicellulars have been moved into protista. The problem is truly solved. आता तुम्ही कोणी म्हणाल का की प्रोकॅरियोट युकॅरियोट प्लांटीमध्ये एकत्र आहे? नाही. आता कुठं? आता बॅक्टेरिया ब्लू ग्रीन अल्गा काढले टाकून दिले मोनेरा. अब देखो, बैक्टीरिया ब्लू ग्रीन अलगा मोनेरा में चले गए, जो फंगाई है वो फंगाई में चले गए, यूनिसेलुलर अलगी जो है वो प्रोटिस्टा में चले गए, और जो मल्टीसेलुलर एल्गी मॉसेस टेरिडोफाइट जिम्नोस्पर्म्स एंजियोस्पर्म आ गए प्लांट में. द प्रॉब्लम इज ट्रूली सॉल्व्ड. सो दिस इज हाउ it was felt necessary that there must be a 5 kingdom system of classification. मग सर पहिले का हे सगळेजण प्लांटमध्ये ठेवले? क्रायटेरिया बदलला ना आता. पहिलेचा क्रायटेरिया काय होता? सेल वॉल असेल तर प्लांट. मग त्यांचं काय चुकलं? या सगळ्यांना सेल वॉल होती की नाही? मग आता काय क्रायटेरिया आहे? आता क्रायटेरिया आहे की प्रोकॅरियोट की यूकॅरियोट, युनिसेल्युलर या मल्टीसेल्युलर, ऑटोट्रॉप या हेट्रोट्रॉप, कंपोजिशन ऑफ सेल वॉल. तुम्ही याच्यावर लक्ष द्या. हे खूप सुंदर आहे बरं की साला क्राइटेरिया अगर बदल जाता तो सिस्टम चेंज हो जाती. आवर अंडरस्टैंडिंग ऑफ डिफरेंट किंगडम हैव गॉट नाउ चेंज्ड. तो ये लेक्चर अब बड़ा होने वाला है. मैं आपसे विनंती करूँगा की एका सिटिंगमध्ये तुम्ही एवढं मोठं लेक्चर ऐकू नका. कॉन्सन्ट्रेशन नाही लागणार. अर्ध आज परफेक्ट करा, 1-2 वेळा ऐकून. तुम्ही स्वतःच 30 मिनटापर्यंत ऐकायचं आणि उद्या अर्ध ऐकायचं. तो सर आपने एक स्लॉट में क्यों लिया? बिकॉज द थिंग्स आर वेरी मच कंसर्न. अब मुझे आपको बताने हैं कि अब 5 किंगडम सिस्टम जो है इस बुक में है वो तो डिटेल में होगी, पर चलो हम देखते हैं कि लेटेस्ट क्या चल रहा है दुनिया में. व्हाट इज 3 डोमेन्स ऑफ लाइफ. Now the last portion of this lecture shall be domains of life. तो पहा, हे नवीन गोष्ट आहे, तर तुम्ही याला पहिले समजून घ्या. बघा, इन 1990 म्हणजे लेटेस्ट, कार्ल वोज हैव प्रपोज्ड न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. पर सर अभी अभी तो आपने कहा कि दुनिया भर ने जिस क्लासिफिकेशन को एक्सेप्ट किया वो तो 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आहे. म्हणजे आत्ता आपलं जे बोलणं झालं ते हेच झालं होतं ना की सध्या जगात मग कोणती सिस्टम एक्सेप्ट केली आहे क्लासिफिकेशनची? तर सर 5 किंगडम सिस्टम. RH विटाकर 1969, बरोबर. मग आता हे कुठून आलं? तर बघा, जैसे जैसे हमारा बायोलॉजिकल साइंस का ज्ञान बढ़ेगा, नए क्राइटेरिया हम लोग लगाएंगे फॉर क्लासिफिकेशन. द स्टडी ऑफ DNA सीक्वेंसिंग और जीन सीक्वेंसिंग ऑफ द लिविंग ऑर्गेनिज्म नाउ हैज़ चेंज द क्राइटेरिया. सर नहीं समझे? देखो, 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन वालों का क्राइटेरिया क्या है? सर, प्रोकैरियोट या यूकैरियोट. अगर यूकैरियोट है तो सर यूनिसेलुलर या मल्टीसेलुलर. मल्टीसेलुलर है तो फिर ऑटोट्रॉपिक या हेट्रोट्रॉपिक, है ना. तो हा क्राइटेरिया होता 5 किंगडमचा. पण आत्ता काय झालं, जो धरती पर सजीव है, हर सजीव के DNA का सीक्वेंसिंग या जीन सीक्वेंसिंग कर रहे, उससे ये नई इंफॉर्मेशन प्राप्त हुई
कि हमने ये जो इवोल्यूशन हुआ है सजीवों का, उसका बेस्ट क्राइटेरिया है स्ट्रक्चर ऑफ राइबोसोमल आरएनए। तो आज का जो दौर चल रहा है उसमें जीन या डीएनए सीक्वेंसिंग को अधिक महत्व दिया जा रहा है, फाइलोजेनेटिक रिलेशनशिप, इव्होल्युशनरी एस्पेक्ट। तो सर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आता 1990 पासून कार्ल वोज यांनी नवीन क्रायटेरिया आणला? हो, आणि तो क्रायटेरिया आहे की डिफरन्स इन द स्ट्रक्चर ऑफ राइबोसोमल आरएनए पहा, डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर ऑफ राइबोसोमल आरएनए। मला एक सांगा की अल्गी आणि ब्लू ग्रीन अल्गीमध्ये काय फरक आहे? सर अल्गी यूकॅरियोट आहे, ब्लू ग्रीन अल्गी प्रोकॅरियोट आहे। मग क्रायटेरिया कोणता आहे? सर सेल स्ट्रक्चर। मग तसं आता क्राइटेरिया काय है कि जिनके राइबोसोमल आरएनए का स्ट्रक्चर सेम है उनका एक ग्रुप, और जिनके राइबोसोमल आरएनए का स्ट्रक्चर थोड़ा अलग है उनका अलग ग्रुप। आता समजलं? हो सर, तुमचं असं म्हणणं आहे की आता क्राइटेरिया ऑफ क्लासिफिकेशन बदलला। आता हे पाहायचं की डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर ऑफ राइबोसोमल आरएनए। व सर आम्हाला राइबोसोमल आरएनए माहिती नहीं। मी तुम्हाला राइबोसोमल आरएनए शिकवलेला है। जब मैं राइबोसोम नाम का सेल ऑर्गेनल की बात कर रहा था, और हमने ये भी कहा था कि राइबोसोम इज सच अ सेल ऑर्गेनल विच इज नॉन मेम्ब्रेन बाउंड। इट इज फाउंड इन प्रोकैरियोट एज वेल एज यूकैरियोट। इट इज प्रोटीन सिंथेसिस मशीनरी ऑफ द सेल। और वो जो राइबोसोम है वो दो चीज़ों से बनता है। जैसे मैंने बेसन लाडू का उदाहरण दिया था कि बेसन लाडू बेसन और शक्कर से बनता, तसा राइबोसोम राइबोसोमल आरएनए आणि प्रोटीन पासून बनतो। तो हा जो राइबोसोमल आरएनए आहे विच इज़ वन ऑफ द स्ट्रक्चरल कंपोनेंट ऑफ राइबोसोम, उसके स्ट्रक्चरल डिफरेंसेस के आधार पे ये डोमेन्स ऑफ लाइफ एक नई सिस्टम है। किसने दिया है ये डोमेन्स ऑफ लाइफ? कार्ल वोज 1990 मध्ये। काय क्राइटेरिया है? डिफरेंसेस इन स्ट्रक्चर ऑफ राइबोसोमल आरएनए। इसके पहले कौन सा सिस्टम हमने स्वीकार किया था? 5 किंगडम सिस्टम ऑफ आर.एच. विटेकर। तो सर ये आप सिखाने वाले हैं जी, पर ये आपके किताब में नहीं है। द बुक सेज वी विल फॉलो द 5 किंगडम, ओके, बट मेरा ये दायित्व है कि लेटेस्ट तक आपको बताना। तो सुनो, देयर आर 3 डोमेन्स ऑफ लाइफ, म्हणजे जेवढे सजीव असतील उनके सिर्फ 3 ग्रुप्स करो। मतलब धरती पर जो भी 7 मिलियन स्पीसीज ऑफ लिविंग बींग्स है दैट हैज़ बीन एक्सपेक्टेड टू बी देयर। तो ये जो 70 लाख स्पीसीज है उसके सिर्फ 3 डोमेन्स होते हैं। हाँ, 3। कौन से? सो नंबर 1 डोमेन इज आर्किया। तो फर्ज करो कि दिस इज आर्किया। सेकेंड डोमेन बैक्टीरिया, सो बैक्टीरिया, एंड थर्ड इज यूकैरा। यूकैरा, इट शुड बी करेक्टली प्रोनाउंस एज यूकैरिया। बैक्टीरिया, यूकॅरिया, आर्किया असं प्रोनाउन्सिएशन असायला पाहिजे। तो हे झालं यूकॅऱ्या किंवा यूकॅरिया। किती डोमेन्स आहे? 3। कशाच्या आधारे? स्ट्रक्चर ऑफ राइबोसोमल आरएनए। अब सुनो, द आर्किया दिस डोमेन इंक्लूड सिंगल किंगडम, म्हणजे या डोमेनमध्ये एकच किंगडम आहे, आर्की बैक्टीरिया, धरती के सबसे पुराने बैक्टीरिया, एंशिएंट बैक्टीरिया। इनसे पहले कोई नहीं। करीब करीब 3 बिलियन ईयर्स अगो, 300 कोटी वर्षाच्या आधी पृथ्वीवर आर्की बैक्टीरिया होते। हम लोग स्टडी करने वाले हैं किंगडम मोनेरा में। तो आता बघा, आर्की
आर्किया काय आहे? डोमेन. या डोमेनमध्ये किती किंगडम आहे? एकच. आर्की बॅक्टेरिया. त्यात कोण बसतात? तो सर आर्की बॅक्टेरिया म्हणजे एन्सियंट बॅक्टेरिया. ओके. सेकंड डोमेन इज बॅक्टेरिया. या डोमेनमध्ये किती किंगडम आहेत? एकच. यू बॅक्टेरिया म्हणजे ट्रू बॅक्टेरिया. मग सर आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया कोण आहे? प्रोकॅरियोट्स. आणि आपण प्रोकैरियोट्स कशात ठेवायचो? मोनेरा. तो यहाँ एक किंगडम, यहाँ एक किंगडम, हो गए 2 किंगडम. और ये दोनों किंगडम में कौन से सजीव है? प्रोकैरियोट्स. आता कोण उरले? यूकॅरियोट्स. आणि सगळे यूकॅरियोट्स कशात ठेवले? यूकॅरियामध्ये. हा तिसरा डोमेन आहे. म्हणून याला म्हणतात 3 डोमेन्स ऑफ लाईफ. तो सर यूकॅरामध्ये किती किंगडम आले? मग आता सध्या 2 किंगडम झाले, आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. आता यूकॅरियोट्सचे किती किंगडम आहेत? 4. प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमालिया. सो प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमालिया. So the new system proposed by Carl Woese in 1990 based on the criteria of structural differences of RNA has 3 domain and 6 kingdom. तुम्हाला 5 किंगडम माहिती आहे ना? मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमालिया. आता जो मोनेरा आहे तो काढून टाका. म्हणजे प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमालिया. मोनेरा काढा. आणि मोनेराचे समजा 2 किंगडम झाले. पहिले आपण आर्की बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया एकत्रच ठेवले होते. आता सेपरेट किंगडम आहेत. आर्की बॅक्टेरिया इन डोमेन आर्किया, यू बैक्टीरिया इन डोमेन बैक्टीरिया. अब यहाँ ग्रेट डिटेल में आपका फर्स्ट पार्ट हो गया है और अगला वीडियो में आपको होगा कंप्लीट किंगडम मोनेरा रिवार्डिंग. अब ये वीडियो एक सिटिंग में मत देखिएगा, आप 30 मिनट्स का पहले देख लीजिए और बचा हुआ बाद में. तो हे जे सगळं आता आहे तुम्हाला ऑडियो क्लिपमधूनही आलं आणि तुमचं पहिलं लेक्चरही झालं. मैंने कहा था आपको कि मैं 3 डोमेन्स ऑफ लाइफ बताऊंगा. तो 3 डोमेन आर्किया, बैक्टीरिया आणि यूकॅरिया, आणि 6 किंगडम आर्कीबॅक्टेरिया, यूबॅक्टेरिया, प्रोटिस्ट, फंगाय, प्लांटी, ॲनिमालिया. थँक्यू. गॉड ब्लेस यू.